नमस्कार, माझं नाव आहे योगेश आलेकरी. मी मूळचा सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील करंजेवाडी गावचा आहे आणि मी जगप्रवासाला निघालोय बाईकवरती मोटरसायकल घेऊन. मी 1 मेला मुंबईतून निघालो होतो आणि आतापर्यंत मी 25,000 किलोमीटर आणि 17 देश फिरून आता इंग्लंडमध्ये पोहोचलोय. आणि इथे पोहोचल्यानंतर माझी मोटरसायकल चोरी झाली. पूर्ण सामान, माझं साहित्य सर्व माझ्या बाईकवरती होतं आणि दुर्दैवाने त्याच्या आदल्या दिवशी पाऊस पडल्यामुळे माझ्या खिशातले मी कार्ड आणि पासपोर्ट काढून मी माझ्या टॉप बॉक्समध्ये ठेवला, जो की मेटल आणि फुल्ली सिक्युअर्ड आणि वॉटरप्रूफ असल्यामुळे त्यामध्ये मी टाकला. आणि दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट करत असताना एका रेस्टॉरंटमध्ये बसलो होतो आणि बाहेर मी पार्क केली होती बाईक पे पार्किंग मध्ये, वॉलटन पार्क नॉटिंगहॅम या ठिकाणी. आणि बाईक माझी चोरी झाली. मी एवढ्या मोठ्या 200 ग्रॅमचं लोखंडी लॉक मी डिस्क पॅडला लावलं होतं आणि हँडल लॉक तर होताच ऑफकोर्स. आणि माझी ते बाईक हॅमरनी तोडून घेऊन गेलेले. तसं पाहता इंग्लंडच्या इथे अशी परिस्थिती की चोरी करणे, बाईक चोरी घेऊन जाणे हे प्रकार अतिशय सर्रास होतात आणि पोलीस काहीही लक्ष देत नाही. त्यांच्यासाठी रोजचा आहे, त्यामुळे हा सिरियस क्राईम नाहीये. त्यामुळे हे सहकार्य करायला तयार नाहीत. मी मीडिया हाऊसमध्ये गेलो, बऱ्याच ठिकाणी बातम्यामध्ये गेलो. आता प्रेशर टाकल्यामुळे ते थोडे हालचाल करायला लागलेले 7व्या-8व्या दिवसापासून. पण इथे चोरीला खूपच, म्हणजे इथे तुमची गाडी 10 मिनिट जर ठेवली तुम्ही तर चोरून घेतली जाते. आपल्या डोक्यात जे इम्प्रेशन आहे की इंग्लंड वगैरे काय, तसं इथं काही नाहीये. इथे खूपच सुरक्षेची काळजी घ्यावी लागते. मी ही अतिशय काळजी घेऊन सुद्धा माझ्यासोबत हे घडलेलं आहे. आणि सध्याचा परिस्थिती अशी आहे की मला बाईक मिळेल की नाही माहिती नाही. पोलिसांच्या मागे लागून मी माझं काम करून घेतोय. मला भारतीय एम्बेसीने पासपोर्ट दिलेला आहे, नवीन पासपोर्ट, त्याच्यामुळे मी इथं राहू शकतो कायदेशीररित्या. आणि आता माझा हा लढा इथे सुरू आहे माझी बाईक मिळवण्यासाठी पोलिसांच्या विरोधात. पोलिसांच्या सोबत मी सहकार्य करून बाईक मिळवण्याचा प्रयत्न करतोय. तर मला भारतातून काही मदत मिळत असेल किंवा आपल्या इथून काही सरकारतर्फे होत असेल तर ते नक्कीच मदत करावी. यांच्यावर प्रेशर टाकता येत असेल तर धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.